या ठिकाणी आपण शुभारंभ करावा। आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांना विनंती करण्यात येते लोकनेते गोव्याचं दैवत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे। पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सामाजिक उत्थान दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आलेले आहेत। मुंडे साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये मी आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या नामदार पंकजाताई साहेब यांना विनंती करतो की आपण यांचंही स्वागत आदरणीय ताईसाहेब आणि खासदार ताईसाहेब या ठिकाणी करत आहेत। नामदार राम शिंदे सर यांचं स्वागत तुलसी वृंदावन देऊन मी आरती जिजा यांना विनंती करतो की आपण राम शिंदे सरांचं स्वागत करावं। परंतु मला एक सांगावंसं वाटतं की सहकार चळवळीमध्ये काम करत असताना त्यांच्यावरती कधी सहकार सम्राट असा शिक्का पडला नाही, तर एक तोडणी मजुरांचे नेते म्हणून त्यांच्यावरती शिक्का पडलेला होता। म्हणजे सामान्य माणसाचा नेता म्हणून ते आयुष्यभर खऱ्या अर्थानं जगले आणि त्याच सामान्य माणसाचा विचार घेऊन आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करत आहोत। मी त्यांना या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिवादन करतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद। आज जास्त वेळ न घेता मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व आपण एकत्र जमलेलो आहात। त्यांच्या कृपेमुळे आम्हाला जी संधी मिळाली आणि आज राज्यामध्ये जी शक्तीचं हे गेलं त्यात मुंडे साहेबांचे योगदान मोठं आहे। मी आपला जास्त वेळ न घेता आदरणीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या भगिनी पंकजाताई यांना माझा वेळ देतो आणि मुंडे साहेबांना आदरांजली वाहतो। गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं हे चतुर्थ पुण्यस्मरण आहे। खरं तर वास्तविक पाहता आज देखील त्यांचा आचार विचार आणि त्यांनी दिलेली आपल्याला संघर्षाची भूमिका आज देखील आपल्या मनामध्ये आहे आणि म्हणून माननीय मुंडे साहेब 4 वर्ष झालं गेले तरी आपल्यातून गेल्यासारखं वाटतच नाही आणि म्हणून सातत्यानं गोर गरीब दीन दलित असंघटित लोकांचा सातत्यानं विचार करणारं हे तळागाळातलं नेतृत्व एक महाराष्ट्रामध्ये असंघटित लोकांना संघटित करून या राजकीय आणि सामाजिक स्तरावरती अतिशय उंचीवर नेऊन ठेवणारं हे आपलं नेतृत्व गेल्यामुळे खऱ्या अर्थानं पोरका झालेला आपला हा संपूर्ण समाज सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की ऊसतोड कामगारांचा हा कारखाना जरी निर्माण केला तरी त्यांना कारखानदार असं कधी म्हटलं गेलं नाही आणि म्हणून सर्वसामान्यांच्या मनात 4 वर्षानंतर देखील तेवढीच भावना मुंडे साहेबांच्या विषयी असतात। त्यामुळेच आज देखील आपल्याला पाहायला मिळत असताना दिसते आणि म्हणून अशा या प्रसंगी मी खऱ्या अर्थानं त्यांच्या स्मृतीस नतमस्तक होऊन प्रणाम करतो आणि भावपूर्ण आदरांजली अर्पण करून थांबतो। 3 जून लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची पुण्यतिथी आहे आणि आजचा दिवस हा आपल्याला कधी उजळावा वाटला नाही, तरीही मुंडे साहेबांनी आपल्याला संघर्ष करायचं पराक्रम करायचं शिकवलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या पश्चात त्यांच्या या स्मारकाच्या गोपीनाथगडाच्या साक्षीने हा सामाजिक उत्थान दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत। या सामाजिक उत्थान दिवसासाठी आवर्जून खास इथे आलेले आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री मुंडे साहेबांचे लाडके देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित आज या कार्यक्रमाला आवर्जून आपण ज्यांची वाट पाहत आहात आणि मुंडे साहेबांचं त्यांचं इतकं घट्ट प्रेमाचं नातं होतं असे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले मंचावर उपस्थित
विचारांनी ज्यांनी काम करण्यासाठी मुंडे साहेबांसोबत ज्यांची अजून एक प्रेमाची गाठ बांधली गेली, आज मी किती भाग्यशाली आहे की या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या बाजूला छत्रपती उदयनराजे आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीराजे भोसले आहेत. आज माझ्यासारखे ताकदवर कोणी नाही असं मला वाटतं या मंचावर. सर, देवेंद्रजी फडणवीस सर, आज चित्र छान दिसतंय बघायला. मंचावर उपस्थित आमचे बंधू, मुंडे साहेबांवर ज्यांचं नितांत प्रेम आणि साहेबांच्या पश्चात भाऊ म्हणून माझ्या पाठीशी नेहमी खंबीर उभे राहिलेले नामदार महादेवजी जानकर, आमचे दुसरे बंधू, जसं आज मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही बाजूला दोन्ही छत्रपती विराजमान आहेत, तसंच आज मंचावर एकीकडे जानकर प्रीतम त्यांच्या बाजूला आणि दुसरीकडे आमचे दुसरे बंधू राम शिंदे सुद्धा आहेत. हाही सुवर्णयोग आहे. मंचावर उपस्थित या कार्यक्रमाला आवर्जून जे आलेले आहेत आमचे संघटन मंत्री विजयरावजी पुणानिक, कुठे सुधाकरराव भालेराव आहेत, आमचे अशोक शेठ सामंत काका आहेत, विजयरावजी गव्हाणे माजी आमदार आहे, भाऊराव देशमुख आहेत, आमचे पाचरणे आमदार आलेले आहेत आणि भावी आमदार तर बसले. खरं तर कोणत्याही दिवशी मी एवढी अधीर कधी नसते, पण 2 जून आला की माझ्या जीवनामध्ये सगळ्यात तो दिवस माझ्यासाठी खूप अधीरतेचा असतो, अस्वस्थतेचा असतो. 2 जूनची संध्याकाळ ती मला अत्यंत अस्वस्थ करणारी असते आणि त्याचबद्दल वाटतं की आज आपण झोपलो रात्री तर सकाळी जेव्हा उठू तर हे सगळे वर्ष जे गेले हे एक वाईट स्वप्न होतं आणि मुंडे साहेब मात्र जिथे आहेत तिथे आहेत आणि मी सत्कारासाठी त्यांच्या तयारीसाठी चालले आहे, असा दिवस उजडावा असं दर 2 जूनला रात्री मला वाटतं. पण असं होत नाही. या झोपून उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर लक्षात येते की हा दिवस असाच आहे आणि मुंडे साहेब आज आपल्यात नाही. 4 वर्ष झाले मुंडे साहेबांना जाऊन. मुंडे साहेबांचं जीवन संघर्षाने व्यापलेलं होतं. अत्यंत शून्यातून त्यांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात केली. साहेब मला नेहमी म्हणायचे, माझा जन्म हा कर्णाचा आहे. त्याचा कर्णाला आयुष्यभर संघर्ष लागला. कितीही त्यांच्यामध्ये गुण असले, कितीही योद्ध्याचे सगळे त्याच्यामध्ये गुण असले, कितीही मोठा योद्धा असला तरी त्याला नेहमी संघर्ष करावा लागला. तसं माझं कर्णाचं आयुष्य. साहेबांनी जीवनामध्ये लोकांना दिलंच. जसं कर्णाने स्वतःची कवच कुंडल सुद्धा काढून दिली, स्वतःला मिळालेलं ब्रह्मास्त्र सुद्धा त्याला वापरता आलं नाही, पण तरीही मी अर्जुनाला परास्त करू शकतो ही शक्ती त्याच्यामध्ये होती. पण त्याला परास्त करण्यासाठी त्याला रथावरून खाली यावं लागलं आणि मग त्याच्यावर वार झाला. आणि नियतीने आपल्या मुंडे साहेबांवर वार केलेला आहे. नाही तर मुंडे साहेबांना परास्त करणं, हरवणं हे कोणाच्याही शक्य नाही. मुंडे साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीत साहेब पराजित होतील अशा प्रकारच्या अफवा होत्या, पण मुंडे साहेबांना आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि पुण्याईने विजयी केलं आणि म्हणून ते मंत्री म्हणून, ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ ग्रहण करू शकले. याच स्थळी जिथे आज त्यांची समाधी बांधली आहे तिथे मुंडे साहेबांची समाधी, तिथेच त्यांचा अंतिम संस्कार झाला. ही समाधी मी बांधलेली नाही, ही समाधी मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या त्या असंख्य निष्पाप लोकांनी बांधलेली आहे. मुंडे साहेबांच्या त्या निष्पाप लोकांनी सांगितलं की आम्हाला एक ऊर्जेचं इथे प्रतीक पाहिजे ज्याच्याकडे बघून आम्ही पुढच्या पिढ्या मुंडे साहेबांकडनं प्रेरणा घेऊ आणि म्हणून या स्मारकाची निर्मिती केली. आता मी मुख्यमंत्री महोदय तर आता मी म्हटलं की आमचेही लाडके, साहेबांचेही लाडके आणि आता आमच्या मतदारसंघाचेही लाडके, त्यांच्याशिवाय मला कार्यक्रम करणं शक्यच नाही. पण आज छत्रपतींना मी बोलत होते, उदयनराजेंना बोलत होते, संभाजीराजेंना बोलत होते, त्यांनी सांगितलं वरून इतकं सुंदर दिसतंय हे स्मारक. माझं हेच भाग्य आहे. मला वाटत नाही देशामध्ये असं कुठलं उदाहरण आहे जिथे एका मुलीने स्मारक आपल्या वडिलांचं बांधलं आहे. हे माझं भाग्य आहे. गोपीनाथ मुंडे माझे वडील होते म्हणून मला ते बांधता आलं, कारण त्यांची तेवढी व्यापकता होती आणि ते मुंडे साहेबांची किमया आहे की एवढे मोठे मान्यवर आज मंचावर इथे येतात. त्याच्यामध्ये माझी किमया नाही, मुंडे साहेबांची किमया आहे, त्यांची पुण्याई, त्यांचं प्रेम आहे, त्यांनी लावलेला जिव्हाळा आणि हा जिव्हाळा वर्षानुवर्ष पुढे चालू ठेवायला पाहिजे. मुंडे साहेब छत्रपती शिवरायांचे खरे भक्त. मुंडे साहेबांनी संघर्ष यात्रा जेव्हा काढली तेव्हा शिवनेरी ते शिवतीर्थही मुंडे साहेबांनी संघर्ष यात्रा. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या शिवनेरीवरून शिवरायांचे आशीर्वाद घेऊन मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या माणसाला एकत्र केलं. जसं 16व्या वर्षी एवढ्या लहान वयामध्ये छत्रपतींनी अवघ्या तरुण मुलांची
मोठ बांधून या स्वराज्य स्थापनेची, हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि हातामध्ये ज्या वयामध्ये तलवार त्यांनी घेतली त्या जिजाऊला सुद्धा वंदन करते. त्या वयामध्ये तुझं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या मुलाला दाखवणारी शूर माता आपल्याला जन्म. आणि म्हणून मुंडे साहेबांनी जसं शिवनेरी ते शिवतीर्थ यात्रा केली तसं जिजाऊंना वंदन करून मी सिंदखेड राजाची चौंडी यात्रा केली. जिजाऊ पुढे नतमस्तक झाले. त्याच्यानंतर मी रमाई पुढे नतमस्तक झाले. ज्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांना रमाईंनी घडवण्यामध्ये स्वतःचे संघर्ष समर्पण दिलं त्यांच्या पुढे समर्पित होऊन नंतर सावित्रीबाई फुलेंच्या नायगाव येथे माझी यात्रा केली आणि त्याच्यानंतर आम्ही चौंडीला राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या समोर नतमस्तक झाले. ही उदाहरणं समाजासमोर प्रतीक आहे आणि या प्रतीकामधून आपण शिकून भविष्यामध्ये आपली वाटचाल करावी असं शपथ घेऊन या महाराष्ट्राच्या विकासाची शपथ घेऊन आम्ही काम सुरू केलेलं आहे. आणि ही मुंडे साहेबांची जशी यात्रा झाली त्या यात्रेनंतर जे सत्ता परिवर्तन झालं, आज राज्यामध्ये जे सत्ता परिवर्तन झाले, छत्रपती शिवरायांना जसा राज्यकारभार अपेक्षित होता तसा राज्यकारभार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हातून आज घडतोय ही फार मोठी महत्वाची आहे. सामान्य माणसापर्यंत, गरीबापर्यंत, शेतकऱ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत विकास पोहोचतोय. हेच मुंडे साहेबांचं ही स्वप्न होतं आणि हे स्वप्न आम्ही आता त्यांची पुढची पिढी ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही करत आहोत. पुढची पिढी म्हणजे मी मला म्हणत नाही, या मंचावर विराजमान सगळेच आहे मुख्यमंत्र्यांसकट आणि ही पुढची पिढी आम्हाला ज्यांनी ज्यांनी शिकवलं त्यांच्या संस्कारावर पुढे काम करत. आज एक दिग्विजय आम्ही सुरू केला. या देशामध्ये सत्ता स्थापनेचा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जेव्हा दिग्विजय आम्ही सुरू केला तर गरीब हा शब्द हा फक्त भाषणात नाही पाहिजे. गरीब हा शब्द हा फक्त लोकांना मतदार हडपण्यासाठी नाही पाहिजे, तर गरीब हा शब्द हा भारताच्या आपल्या देशाच्या भाग्यातून बाजूला झाला पाहिजे आणि गरीबाचं उत्थान झालं पाहिजे. हा समर्पणाचा निर्णय घेऊन आम्ही एक दिग्विजय सुरू केला. त्या दिग्विजयाच्या माध्यमातून देशामध्ये परिवर्तन घडत आहे. काही अपवाद घडत आहे. या परिवर्तनाला लोकांची साथ मिळत आहे आणि ही साथ आपल्याला सगळ्यांना आपल्या डोळ्यांनी बघता येते. मुंडे साहेबांचं हे स्वप्न होतं. उमाजींनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की जेव्हा कधीच भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना सामान्य माणसाचे, बहुजनाचे, दलितांचे, वंचितांचे, पीडितांचे प्रश्न मांडण्याची हिंमत होत नव्हती तेव्हा त्यांनी काम सुरू केलेलं आहे. तेव्हा त्यांनी पाया रचलेला आणि आता त्याच्यावर कळस झालेला आहे आणि हा कळस हा बाबाधिक ठेवणं, हा कळस माणुसकीसाठी याच हिंदवी स्वराज्याची स्वप्न शिवरायांनी आपल्याला दाखवली त्या सामान्य माणसापर्यंत त्याच्या उत्थानासाठी हा दिवस आपण आज या निमित्ताने आम्ही करत आहोत. ही आमची छोटीशी एक भेट समाजासाठी ज्यांनी मुंडे साहेबांना तळहाताच्या फोडासारखं जपलं त्यांच्यासाठी आहे. साहेबांना रक्ताची नाती कधी मान्यच नव्हती. रक्ताच्या पलीकडे परिश्रमाची, पराक्रमाची, घामाची नाती साहेबांना मान्य होती. तुमचं आणि साहेबांचं नातं रक्तापेक्षा श्रेष्ठ आहे कारण साहेबांचा घाम मातीत मिसळून आपल्यासारखे माणसं निर्माण झाले आणि म्हणून ही जी आज शक्ती आहे ही शक्ती ही रक्ताच्या नात्यापेक्षा मोठी शक्ती आपण दिलेली आहे. साहेबांच्या नंतर माझ्या कवच कुंडल म्हणून ही शक्ती माझ्यासाठी काम करत आहे आणि म्हणून आपल्याला हे मी आज सर्वांना एक शब्द या निमित्ताने देते. गोपीनाथ गडाच्या साक्षीने, एवढ्या मोठ्या मान्यवरांच्या शांतीने, छत्रपतींच्या वंशजांच्या शांतीने की जो सामान्य माणसापर्यंत उत्थान पोचवेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत या सामान्य माणसाची सेवा करेल एवढा तुम्ही दिले भरभरून. मुंडे साहेब म्हणायचे तसं मी आपल्यालाही सांगेन, माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी तुमचे उपकार मी कधीच कधीच करू शकणार. हे माझ्या भाग्य आहे की आपली सेवा करण्याची संधी मला मिळाली. प्रतिज्ञा आणि वचन आपल्या संस्कृतीमध्ये ह्याला फार महत्व. आपण प्रतिज्ञाबद्ध आणि वचनबद्ध झाल्यानंतर ते शेवटच्या श्वासापर्यंत निभावणं आपलं कर्तव्य आहे. भीष्माने प्रतिज्ञा दिली केली होती, आपल्या वडिलांना शपथ दिली गेली आणि भीष्माने आपल्या सिंहासनाचं रक्षण केलं आणि भीष्म प्रतिज्ञा आपण अजूनही नाव घेतो. कधीही विवाह करणार नाही, सिंहासनावर विराजमान होणार नाही, त्या सिंहासनाच्या सेवेसाठी शेवटचा श्वास घेईन शपथ घेईन. आपल्या वडिलांचा शब्द आपल्या आईला दिलेला पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. पांडवांनाही वनवास मिळाला आणि या वनवासाच्या माध्यमातून यांनी एक उदाहरण घालून दिलेलं आहे. वनवास घडला तरी चालेल, संघर्षाला तरी चालेल, पण प्रतिज्ञा आणि वचनबद्धता ही आपण कधीही सोडली नाही पाहिजे. माझ्या वडिलांना मी वचन दिलं होतं, तळहाताच्या फोडासारखं मी आपल्या या लोकांना जपेन आणि हे वचन पूर्तीसाठी या मान्यवरांचा मला आशीर्वाद लाभतो, त्यांची साथ लाभते. मला
प्रतिष्ठा मिळते आणि म्हणून मी हे काम करू शकते. आणि ही प्रतिष्ठा मला जी मिळालेली आहे ही प्रतिष्ठा मी तुम्हाला समर्पित करते. अनेक लोकांनी मुंडे साहेबांना साथ दिली, अनेक लोकांनी मुंडे साहेबांच्या हातात हात घालून लढा दिला. त्यामधला एक एक तारा विखरत गेला. मुंडे साहेबांवर प्रेम करणारे प्रत्येक पक्षामध्ये लोक होते. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या शृंखलेमध्ये अनेक लोक आज हयात नाही. विलासरावजी देशमुख नाही, पतंगरावजी कदम नाही, पण मुंडे साहेबांचा ज्येष्ठ कनिष्ठ मित्र असलेले भाऊसाहेब फुंडकर हे सुद्धा आज हयात नाही. आजचा हा कार्यक्रम मी त्यांना समर्पित करते. मनापासून मी त्यांना श्रद्धांजली वाहते. आणि भाऊसाहेब फुंडकरांसारखे खंदे मित्र आणि समर्थक लाभले म्हणून मुंडे साहेबांसारखा व्यक्ती राजकारणामध्ये उंच झेप घेऊ शकला. त्यांच्या पंखाला बळ देणाऱ्या या व्यक्ती आज मी मनापासून त्यांना श्रद्धांजली व्यक्त करते. कार्यक्रमाच्या शेवटी आपण श्रद्धांजली व्यक्त करूच, पण आज त्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. तर आज भाऊसाहेब असते तर या मंचावर ते नक्की आले असते. त्यांचा शांत संयमी स्वभाव मुंडे साहेबांच्या अत्यंत आक्रमक आणि मुंडे साहेबांच्या धडाकेबाज स्वभावाला कॉम्प्लिमेंट करत होता, त्यांना साथ देत होता. ही फार मोठी जोडी राजकारणातली आज आपल्यामध्ये नाही, पण त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत. आज मुंडे साहेबांच्या साक्षीने मुंडे साहेबांनी दिलेला वसा आणि वारसा कधीही मी खाली ठेवणार नाही हा शब्द तुम्हाला देते. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा मी कधी टाकणार नाही हा शब्द देऊन मी माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण कोणीही हलायचं नाही. छत्रपतींचं आणि मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन होईपर्यंत अत्यंत शिस्तीचं आपण इथे प्रदर्शन करायचं आहे. आपण सर्वांनी या भाषणानंतर महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे आणि मगच जायचं आहे. आपल्या सर्वांचे परत एक आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. यानंतर लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या 5व्या वर्षी पुण्यस्मरणाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराज आले होते. याही वर्षी आवर्जून आपल्या सर्वांच्या भेटीला आलेले आहेत. मी छत्रपती संभाजी महाराज यांना विनंती करतो की आपण लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आदरणीय संभाजी महाराज. लोकनेते कैलासवासी पुण्यतिथी निमित्त इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीसजी, या विचार मंचावर आवर्जून इथं उपस्थित असलेले आमचे बंधू खासदार छत्रपती उदयनराजे, या मंचावर उपस्थित नामदार राम शिंदेजी, नामदार माधवराव जानकरजी, नामदार दिलीप काबळेजी, माननीय विजय देशमुखजी, आमचे कोल्हापूरचे नामदार माननीय सदाभाऊ गौजी, आणि ज्या भगिनीने आम्हाला बोलवलं या कार्यक्रमाला ते आदरणीय नामदार पंकजाताई मुंडेजी, खासदार प्रीतमताई मुंडेजी, इथं उपस्थित असलेले सर्व आमदार, सन्माननीय विचारमंच आणि मुंडे साहेबांच्यावर सर्व प्रेम करणारे सर्व परिचय, किंबहुना महाराष्ट्रातून आलेले सर्व बहुजन समाजाचे सर्व बंधू भगिनी, खऱ्या अर्थाने मी मागच्या वर्षी कैलासवासी मुंडे साहेबांना स्मरण करण्यासाठी, श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो होतो. आणि आज अहमदपूरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आहे. आणि ज्यावेळी पंकजताईंना समजलं आणि म्हणून त्यांनी हक्काने मला सांगितलं की एक बहीण एका भावाला बोलवते, आणि म्हणून या कार्यक्रमाला मी जाणीवपूर्वक आलेलो आहे. आणि जिथं मुंडे साहेबांचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आम्हाला आमंत्रण लागत नाही, ते आमचा हक्काचं ठिकाण आहे. आणि त्या बरोबर बोलल्या, त्या म्हटल्या या दोन छत्रपती आलेले, साताऱ्याचे उदयनराजे आणि कोल्हापूरचे संभाजीराजे आलेले, पण दोन छत्रपती असे कुठल्याही कार्यक्रमाला एकत्र येत नाहीत. पण ते सन्माननीय जे दोन्ही छत्रपतींच्या घराण्याला
जे सन्मान केला त्या गोपीनाथ मुंडे साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक एकत्र आले. मी आज परत एकदा जास्त काही भाषण करणार नाही, पण जुन्या आठवणी 1-2-3 सांगणार आहे. या राजकारणात अनेक जण आपापला स्वार्थ बघून जात असतात आणि राजकारणाचा स्वार्थ बघत असताना आपल्या जवळच्या माणसाला कसं कापायचं हा दृष्टिकोन ठेवून पुढे जात असतात. पण त्याचा अपवाद ते म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब. माझी पहिल्यांदा त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की त्यांची फार इच्छा होती मुख्यमंत्री साहेबांना मला मुद्दाम सांगायचंय. नवीन राजवाड्यावर आल्यानंतर आमच्या वडिलांना छत्रपती शाहू महाराजांना ते म्हणतात की माझी फार इच्छा आहे की तुम्ही राज्यसभेच्या वर खासदार म्हणून यावं, पण ते घडलं नाही. आणि त्यानंतर एका पुण्याच्या एका हॉटेलमध्ये मी आणि मुंडे साहेब भेटलो होतो आणि बसलो होतो बोलत चर्चा करत. आणि त्यावेळी परत मुंडे साहेब मला म्हणतात की जे मी तुमच्या वडिलांना त्याची इच्छा होती, पण तिकडनं दुर्दैवाने त्यांनी होकार नाही दिला, पण तुम्ही खासदार इथं व्हायला पाहिजे हे स्वतः मुंडे साहेबांनी बोलून दाखवलं. आणि दुसरं एक उदाहरण त्यांनी मला दिलं. ते म्हटले की आम्ही उदयनराजेंना सुद्धा बोलून आम्ही राज्यमंत्रीपद दिलं होतं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की राज्यमंत्री पद घ्यायचं असेल, कॅबिनेट मिनिस्टर पद घ्यायचं असेल, खासदारकी मिळवायची असेल तर आपल्याला कोणाच्या त्या पायऱ्यावर जावं लागते. पण या ठिकाणी मुंडे साहेबांनी त्यांची इच्छा जी प्रकट केली की इथं छत्रपतींचा सन्मान व्हायला पाहिजे आणि म्हणून आम्ही तुम्हाला देणार, ही त्यांची बघण्याचा व्यापक दृष्टिकोन किती दिसतो आपल्याला बघा. दुर्दैवाने तोपर्यंत मुंडे साहेब वारले आणि ती मुंडे साहेबांची उणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पंतप्रधानांना सांगून राष्ट्रपती नियुक्त सांसद मला खासदार केलं. त्याबद्दल मी मुंडे साहेबांचं आणि परत देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा मला आभार व्यक्त करायचा. मी रक्ताचा वार असेल हे आम्हाला सार्थ अभिमान आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा विचाराने माझी वाटचाल चालू आहे. 2007 ते 2008च्या दरम्यान आम्ही शिवशाहू दौरा काढला होता. पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढला. आता शिवशाहू दौऱ्याच्या वेळी त्यांना लक्षात आलं की संभाजीराजे नुसतं मराठ्यांसाठी एकत्रसाठी आले नाही, तर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची जे स्वराज्य निर्माण झालं ते नुसतं मराठ्यांचं नाही तर 18 पगड जाती 12 बडुतेदारांचं स्वराज्य. आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा बहुजन समाजाला न्याय द्यायचं ही भूमिका ही मी ज्यावेळी मांडत होतो सगळ्यांना, त्यावेळी गोपीनाथ मुंडे साहेबांचा मला फोन आला आणि ते म्हटले की भगवानगडला आमचा कार्यक्रम चालू आहे आणि माझी फार इच्छा आहे की ही शिवाजी महाराजांची शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा मराठ्यांचा आणि वडाळ वंजारी समाज आणि किंबहुना सगळ्या बहुजन समाजाचा विचार हा तुम्ही सांगायला पाहिजे. तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय प्रसंग होता. एका वेगळ्या समाजातला माणूस दुसऱ्या मराठा समाजातल्या लोकांना एकत्र करण्यासाठी मी बाहेर पडतो आणि त्यासाठी मुंडे साहेबांचा एवढा प्रयत्न होता की हा मेसेज हा पूर्ण महाराष्ट्राला भगवान गडावरनं जायला पाहिजे हे मुंडे साहेब. म्हणून मी आता जास्त काही वेळ बोलत नाही. उदयनराजेंनी मुख्यमंत्री सोबत बोलणार आहेत, पण मी एवढंच उदयनराजेंना सांगू इच्छितो की आमच्या त्या भगिनी आहेत आणि ह्या भगिनीला ताकद देण्यासाठी 2 छत्रपती इथं आले तर ह्याच्या पुढे सुद्धा दोन्ही छत्रपती एकत्र राहून ताकद द्यायला पाहिजे. खासदार तुकाराम ती ताकद द्यायला पाहिजे. आज आमच्या सहकारी पंकजाताईंना आज मी जर कुठलं काम सांगितलं, मी कुठलं काम सांगितलं त्यांनी केलं असतं ते म्हणजे कुठलं केलं ते सांगत नाही, पण ज्यावेळी माझा फोन गेला त्यावेळी एकच ते बघतात की मुंडे साहेबांचे माझ्या वडिलांचे आणि संभाजीराजांचे संबंध होते म्हणून मी काम करणं गरजेचं. आज प्रीतमताईंना सुद्धा आमच्या ज्या सहकारी दिल्लीत आम्ही एकत्र केव्हा बसलो भेटलो, पहिल्यांदा मुंडे साहेबांचा आमच्या समोर चेहरा येतो आणि मग आमची बाकीची चर्चा सुरू होती. आणि याच्या पुढे असंच प्रेम असंच संबंध हे छत्रपती घराण्याचे मुंडे घराण्याचे ह्याच्या पुढे असंच राहतील. आणि म्हणून परत एकदा आज त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहून मी तर थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जी क्लिप पाहिली होती की गोपीनाथ मुंडे साहेबांना महाराजांनी जी मिठी मारली होती ती क्लिप उभ्या महाराष्ट्रातील युवकांनी पाहिलेली आहे. गोपीनाथ गड आदरणीय उदयनराजे यांची वाट गेल्या 4 वर्षापासून आम्ही पाहत होतो
आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्याविषयी आपल्या ज्या भावना आहेत आपण त्या व्यक्त कराव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. येऊ का आम्ही? सर्वप्रथम मी व्यक्तिशः माझ्या वतीने मंचावरती उपस्थित असलेले सगळ्यांच्या वतीने खऱ्या अर्थाने ज्यांना आपण लोकनेते म्हणून पदवी दिली किंवा ज्यांना आपण मानतो, एक असे सर्वांचे लाडके गोपीनाथजी मुंडे यांच्या आज 4थ्या पुनर्स्मरणाला येत असताना संपूर्ण भावना आणि जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात. खास करून आज या ठिकाणी मंचावरती आमचे मित्र मुख्यमंत्री असतील, संभाजी देसाई असतील, दिलीपराव असतील, सदाभाऊ, त्यानंतर विजय देशमुख असतील, राम शिंदे असतील, पंकजाताई तर आहेतच, त्याचबरोबर पाशाबाई असतील, उपस्थित सर्व मान्यवर, वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या परिसरातून आलेले सर्व आमदार, माजी आमदार, खासदार, खरं तर मुंडे साहेबांच्या जाण्यामुळं एक फार मोठी पोकळी निर्माण झाली. पोकळी याच्याकरता कारण केवळ माझ्यासाठी नाही तर सर्वांसाठी. ते एक फ्रेंड होते, म्हणजे मित्र, फिलॉसॉफर होते आणि गाईड पण होते. अनेकदा मला त्यांनी ज्या वेळेस आम्ही बसायचो त्यावेळेस मला त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या. त्याला मी सुद्धा खऱ्या अर्थाने सातारचाच आहे. तर मी त्यांना उत्सुकतेने विचारलं, साहेब कसं काय? त्यांना तुमचं जे शिखर शिंगणापूर देवस्थान आहे त्याच्या पायथ्याशी आमचं गाव होतं, पण कामाच्या निमित्तानं आम्ही ह्या संपूर्ण इकडं आलो आणि खरोखर शून्यातनं ज्याला आपण विश्व निर्माण करणं आपण म्हणतो, असं एक खऱ्या अर्थाने लोकांमधला, लोकांच्या मनावरती राज्य करणारा असा हा लोकराजा होऊन गेला. खरोखर म्हणजे आठवणी जेवढ्या सांगू तेवढ्या कमीच पडतील. पण मगाशी संभाजीने, आमचे बंधुराज संभाजीराजांनी सांगितलं ते खरं आहे. मला आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की औरंगाबादला पक्षाची बैठक होती, ती संपली आणि तिथून मी नाशिकला गेलो.
जाता जाता नाशिकला आजोळपण आणि सगळे मित्रमंडळी तिथं बऱ्याच दिवसांत भेटले नाही, लहानपणाचे मित्र, त्यांची भेटही होईल. पण गेलो आम्ही, बसलो संध्याकाळी गप्पा मारत बसलो होतो आणि तेवढ्यात फोन आला. म्हणलं कुठं? म्हणलं नाशिकला. म्हणलं उद्या मुंबईला या. म्हणलं मुंबईला? म्हणलं काय खास काम आहे का? म्हणलं साहेब तुम्ही घ्या, नाही तर मला तुम्हाला तिथं घ्यायला यावं लागेल. तर मी म्हणलं खास असं काय, मी आता येतो. नाही नाही उद्या या, तुमचा शपथविधी आहे. अहो म्हणलं साहेब माझ्यापेक्षा पक्षामध्ये अनेक पक्ष ज्यांनी काम केलंय, अनेक असे अनेक दिग्गज आहेत, त्यांचा तुम्ही विचार खऱ्या अर्थाने केला पाहिजे. प्लीज मला माफ करा, मला तुमचं सरकार एवढं मोठं प्रेम मिळालं. खऱ्या अर्थाने वडिलांनंतर एक वडीलतेच्या नात्याने जरा मला जवळ कोणी केलं असेल तर ते मुंडे साहेब. आणि त्यामुळं आज या ठिकाणी मी काय छत्रपती किंवा ह्या नात्याने मी आलेलो नाही, पण साहेबांचा एक मुलगा म्हणून मी आज या ठिकाणी. प्रत्येक जण नेहमी म्हणतात की म्हणजे उत्सुकता असते ना सगळ्यांना की उदयनराजे असे का करतात. त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण पण फार म्हणजे समोर बसलेले आमच्या आईसाहेब आहेतच, पण मुंडे साहेब नेहमी म्हणायचे लोकांसाठी जो माणूस झटतो आणि आयुष्यभर तो काम करतो, फक्त त्यालाच अधिकार असं करायचं, म्हणून ते सुद्धा असं करायचं, म्हणून मी सुद्धा असं करायचं. कारण नसताना त्याच्यावरती अलीकडच्या काळात अनेक मान्यवर मंत्र्यांनी त्यांनी आजी माझी असतील जे काय असतील टीका टिप्पणी केली. मला एक समजत नाही. मी त्यांना उत्तर एवढंच दिलं की जसं दादा कोंडकेची स्टाईल होती, नेहमी नाडी अशी खाल्ली, ही माझी स्टाईल आहे. म्हणजे मी त्याच्यामुळे कोणाला काय अडचण याचं काही कारण नाही. खऱ्या अर्थाने आजही एक दिवस असा जात नाही जेव्हा मुंडे साहेबांची आठवण येत नाही. खरंच वाटत नाही. मला अजून आठवतंय की 2 तारखेला संध्याकाळी मी दिल्लीला पोहोचलो आणि मला झोप लागत नव्हती. म्हणजे सकाळी नाश्त्याला आता म्हणलं साहेबांच्या इथं जायचं म्हणण्यापेक्षा मला गाठायचंच. मी फोन केला, साधारण मला वाटतं 7:15 वाजले असते. ऑपरेटरने त्यांच्या घरच्या ऑपरेटरने फोन सांगितलं साहेब गेले, बाहेर गेले. मला वाटलं मॉर्निंग वॉकला गेले असते, एअरपोर्टला गेले. मोबाईलवरती करा, मग मोबाईलवरती केला. आणि देव पण कसा असतो बघा, न्याय की अन्याय. मी बोललो त्यांच्याशी. काय म्हणलं मी आपल्याकडे येणार होतो नाश्ता करता, तर मला काळजी करू नका, मी चाललोय आता एअरपोर्टला. 3 तारखेला आभार सभा आहे, 4 तारखेला येतो. आणि संपूर्ण घरी तुम्हाला सांगा काय पाहिजे, नॉनव्हेज व्हेज हे ते दोघंच म्हणलं बसू, भरपूर गप्पा मारू. आणि तुम्हाला साहेबांचं तर माहित आहे कसं थोडं गोड स्वभाव. मला म्हणले, मला अजून 3 शब्द आठवतात. ग्राम विकास खातं होतं, ते म्हणले राजे तुम्ही काळजी करू नका, तुमचा मतदारसंघ जसं चेरी ब्लॉसम असतं ना, उठाचं पॉलिश, तसं तेवढा चकाचक करून ना
ते जाऊन ते कामात माझं काही काम नाही म्हणजे फक्त तुमची मला भेटायचं एवढंच काम आहे माझं. आणि मग फोन ठेवला आणि 10 मिनिटं पण नाही, मला वाटतं 6-7 मिनिटं झाले असतील. टीव्ही लावला, बघितलं. त्यावेळेस एम्सला नुकतंच म्हणजे त्या स्पॉटवरती गेलो होतो मी, पण ऍक्सिडेंट सारखं वाटत नव्हतं. एक तर साहेब झोपायचे कमी, कारण की सारखं 24 तास सारखी गर्दी असायची आणि नुकतीच डुलकी लागली होती. आणि मग थोडस त्या ड्रायव्हरनी ब्रेक मारला, जर वाटलं धडक होईल आणि हा अनुचित प्रकार घडला. तसंच एम्सला गेलो त्यावेळेस फक्त नितीनजी गडकरी होते, आमचे साहेबांचे खास जिवलग भाषाभाई होते, डॉक्टर हर्षवर्धन आता जे मंत्री आहेत केंद्रात ते होते, आणि एक दुसऱ्या महिला होत्या मला आठवत नाही, आणि मी. आणि खरोखर त्यांनी कधी जात पात मानली नाही. सर्व आयुष्यभर सर्वसामान्य माणसाला तळ हाताच्या घोडासारखं जपलं. गरीबातल्या गरीब असू दे, कष्टकरी असू दे, वाटल त्या जातीतलं असू दे, त्यांची प्रगती कशी होईल ही जिद्द त्यांनी उराशी बाळगली आणि नेहमीच त्यासाठी ते झटले. मला अजूनही आठवतं की म्हणजे अनेक सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, पण तेच गुण मला त्यांच्या कन्या आमच्या बहीण पंकजामध्ये दिसून येतात, प्रीतममध्ये दिसून येतात. खरोखर ज्यावेळेस हे झालं आणि मला ते त्या दिवसाचं पहिलं पंकजांचं भाषण सुद्धा आठवतं. मी आता रडणार नाही, मी आता तुमच्या सगळ्यांसाठी लढणार, तुमच्या जीव हक्कांसाठी लढणार. ही खऱ्या अर्थाने हा जो विचार आहे हे सगळे साहेबांचे विचार. मी माझं भाग्य समजतो की त्यांचा अशा थोर व्यक्तींचा मला सहवास लाभला. अजून काय पाहिजे आयुष्य? काही नको. माझ्या हिशोबाने मला विचारलं तर अनेकदा आपण म्हणतो हा श्रीमंत आहे, तो श्रीमंत आहे, तो श्रीमंत आहे. खऱ्या अर्थाने श्रीमंत जर कोण असेल तर मुंडे साहेबांसारखे लोक आहेत. त्यांनी जर काय कमवलं असेल तर लोकांचं प्रेम कमवलं, एवढी माणुसकी कमवली. आणि आज त्यांच्याकडं त्यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहताना खऱ्या अर्थाने मी व्यक्तिशः माझ्या वतीने, आमच्या कुटुंबाच्या वतीने संपूर्ण साहेबांच्या प्रतिमेस त्यांचा आदरांजली वाहतो. ईश्वरांनी प्रार्थना करतो की त्यांना जर खऱ्या अर्थाने आदरांजली व्हायची असेल तर त्यांचे जे विचार आहेत ते फक्त मनात ठेवून चालणार नाही. आपण सर्वांनी केवळ त्या ठिकाणी मी किंवा व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत, मुख्यमंत्री असतील, सगळे मंत्रीगण असतील, आमदार असतील, ही फक्त एकट्या आमची कोणाची आम्ही कोणी काय करू शकत नाही. ही आपल्या सगळ्यांची संयुक्तिक अशी जबाबदारी आणि ती पार पाडणं ते आपलं कर्तव्य आहे. आणि पुन्हा एकदा आज या ठिकाणी आल्यावर कार्यक्रमाला उपस्थित राहताना सॉरी, माझं भावनाला आवरू शकलो नाही, पण कधीही मला हाक मारा. कालही मी तुमचा होतो, आजही आहे आणि भविष्यात काय बदल होणार नाही एवढं वचन देतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद महाराज. आपण साहेबांविषयी जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपलं जे पाडोदा येथील आहेत
कॉमनवेल्थ मध्ये 2018 मध्ये भारताचं नेतृत्व करून फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये 57 किलो गटामध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिनिधी यांना देण्यात येत आहे. नेत्यावर आयुष्यावर ज्यांनी काम केलं गोपीनाथ मुंडे साहेब, या गोपीनाथ गडावर गुरुलिंगा स्वामी त्यांच्या खंबीर पाठीशी या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. त्यामुळे राजेशा महिला बचत गट नंदागोळ यांनी बचत गटास उर्वरित बचत गटांचं सर्व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण साहेबांविषयी आपल्या भावना व्यक्त कराव्या. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, ज्यांनी घडवलं, आमच्यातले नेतृत्व गुण तयार केले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, असे आमचे नेते गोपीनाथराव मुंडेजी यांच्या 4थ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आदरणीय खासदार छत्रपती उदयनराजे, आदरणीय खासदार छत्रपती संभाजीराजे, मुंडे साहेबांचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवणाऱ्या आणि या महाराष्ट्रामध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून एक प्रचंड मोठं कार्य ज्यांनी उभं केलं ते आमच्या पंकजाताई मुंडे, माझे सहकारी रामभाऊ शिंदे, महादेवराव जानकर, विजय मालक देशमुख, दिलीप भाऊ कांबळे, सदाभाऊ खोत, बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार प्रीतमताई, विजयराव पुराणिक, विधानमंडळातील माझे सहकारी शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, तानाजी मुटकुळे, बाबूराव पाचरणे, मोनिकाताई राजळे, संगीताताई ठोंबरे, सुजितसिंग ठाकूर, लक्ष्मण अण्णा पवार, भीमरावजी धोंडे, आरटीजीचा देशमुख, सुधाकर भालेराव, सुरेश धस, श्रीमती सविता गोलर, कृषी मूल्य आयोगाचे प्रमुख पाशाजी पटेल, प्रताप पाटील चिखलीकर, केशवराव आंधळे, साहेबराव दरेकर, आदिनाथ नवले, रमेश पोकळे, विजय गव्हाणे, प्रवीण घुगे, फुलचंदजी कराड, गणेशराव हाके, या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित असलेल्या आमच्या सर्वांच्या आदरणीय प्रज्ञाताई मुंडे, यशस्वी मुंडे, सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांच्या 4th पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यावेळी आपण एकत्रित आलो, एक प्रकारे माझ्या गेल्या 20-25 वर्षाच्या राजकीय आयुष्याचं संपूर्ण चित्र हे माझ्या नजरेसमोरून जातं आणि या चित्रामध्ये प्रत्येक ठिकाणी अत्यंत खंबीरपणे माझ्या मागे उभं असलेलं एक व्यक्तिमत्व, एक अत्यंत करारी राजबिंडा असा चेहरा, एक अत्यंत संघर्षशील, आक्रमक पण मायाळू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, मुंडे साहेबांचं व्यक्तिमत्व हे सगळीकडे मला दिसून येतं. खरं तर छत्रपती उदयनराजे महाराजांनी ज्या प्रकारे या ठिकाणी सांगितलं की मुंडे साहेब काय होते, संभाजीराजेंनी देखील सांगितलं. खरं तर आम्ही सगळे लोक पक्षामध्ये साहेबांसोबत काम करत होतो, सातत्याने आमचा संपर्क येत होता, त्यांचं नेतृत्व, त्या नेतृत्वाच्या छायेखाली आम्ही तयार होत होतो. पण त्याच वेळी अत्यंत प्रतिभाशाली असलेले ही सर्व नेते, परंतु त्यांच्यातलं नेतृत्व ओळखून पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांच्यासोबत संवाद साधणं आणि त्यांच्याही जीवनामध्ये आपलं स्थान तयार करणं, ही जे एक नेतृत्वाचा गुण मुंडे साहेबांमध्ये होता तो अन्य कुठल्याही नेत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. आज महाराष्ट्रातला कुठलाही सामाजिक घटक, कुठलाही पक्ष
कुठलाही गट आपल्याला असा सापडणार नाही की ज्यामध्ये असे सांगणारे लोक नाहीत की जे सांगतात आमच्या जीवनामध्ये कोणी परिवर्तन घडवलं असेल तर ते मुंडे साहेबांनी घडवलं. या अर्थानं खऱ्या मुंडे साहेब हे इतरांपेक्षा वेगळे होते आणि मोठे होते. आपण बघा, नाथरा सारख्या छोट्याशा गावातनं निघालेला हा तरुण, ज्याच्या पाठीमागे कुठलंही राजकीय पाठबळ नाहीये, कुठलंही मोठं संघटन नाहीये, कुठली मोठी ताकद नाहीये, पैसा नाहीये. एकच गोष्ट मुंडे साहेबांसमोर होती, ती म्हणजे हिंमत, प्रचंड आत्मविश्वास. आणि त्या हिमतीच्या आणि आत्मविश्वासाच्या भरोश्यावर नाथरापासून निघाला या तरुणानं न्यूयॉर्क पर्यंत मजल मारली. आणि खऱ्या अर्थानं अतिशय छोट्या गावातनं सुरुवात करणारे गोपीनाथराव मुंडे न्यूयॉर्कच्या UN जनरल असेंब्लीमध्ये भारताचं नेतृत्व करू शकले. हा जो काही त्यांचा गुण होता, ही जी काही त्यांची वाटचाल होती, स्वतःच्या भरोश्यावर, स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या हिमतीवर उभं राहिलेलं हे नेतृत्व होतं. आणि आपण जर बघितलं, मुंडे साहेब कधीही पराभवानं खचले नाही आणि विजयानं मातले नाही. त्यांनी कधी संघर्षाची कास सोडली नाही आणि वंचितांचा ची साथ सोडली नाही. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये वंचितांचा नेता म्हणून जर कोण असेल तर ते आमचे गोपीनाथराव मुंडे होते. ज्याच्या पाठीमागे कोणी नाही, त्याच्या पाठीमागे गोपीनाथराव होते. ज्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचू शकत नाही, तो आवाज गोपीनाथराव मुंडे होते. ज्याच्या स्वतः करता संघर्ष करता येत नव्हता, त्याचा संघर्ष गोपीनाथराव मुंडे होते. आणि ज्याच्यामध्ये स्वाभिमानाची कधीतरी कमतरता होती, त्याचा स्वाभिमान हे गोपीनाथराव मुंडे होते. असे आमचे गोपीनाथराव खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये एक असं नाव, की या महाराष्ट्राचा राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास ज्या नावाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही, असं आपली एक अमिट छाप या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथरावांनी त्या ठिकाणी केली. माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाला विधानसभेमध्ये, विधानसभेच्या बाहेर नेतृत्वाचे धडे त्यांनी दिले. खऱ्या अर्थानं संघर्ष करायला जर आम्ही शिकलो तर ते गोपीनाथरावमुळे शिकलो. आणि गोपीनाथराव मला एकच गोष्ट सांगायचे की देवेंद्र, जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर सत्तेशी समझोता करू नको, सत्तेशी संघर्ष कर. सत्तेशी समझोता करून कोणालाही पुढे जाता येतं, पण मोठं होता येत नाही. सत्तेशी संघर्ष करूनच आपल्या जीवनामध्ये मोठा होता येतं. आणि जो सत्तेशी संघर्ष गोपीनाथरावांनी केला, या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते म्हणून राजकारणाच्या, गुन्हेगारीकरणाच्या विरोधात ज्या प्रकारचा आवाज गोपीनाथरावांनी उठवला आणि संघर्ष यात्रेच्या माध्यमातून ज्या काळामध्ये या महाराष्ट्रावर प्रचंड मोठ्या प्रमाणात अंडरवर्ल्डचं राज्य होतं, लोक असं म्हणायचे महाराष्ट्र हा तिथल्या नेत्यांच्या भरोश्यावर चालत नाही, तिथलं अंडरवर्ल्ड महाराष्ट्र चालवतो. अशा या अंडरवर्ल्डची पहिल्यांदा विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी सामना केला. आणि कुठलाही त्या ठिकाणी डर मनामध्ये न ठेवता प्रचंड मोठा आवाज त्यांच्या विरुद्ध मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी उचलला. आणि त्यातनंच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं. या सत्ता परिवर्तनाचे खरे शिल्पकार जर कोणी असतील तर ते गोपीनाथराव मुंडे होते. त्यांची संघर्ष यात्रा होती. आणि त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री झाल्यानंतर अनेक वेळा जे लोक त्या ठिकाणी संघर्ष करतात, त्यांच्या हाती सूत्र दिल्यानंतर ते संघर्ष करताना दिसत नाही. पण गोपीनाथराव असे नव्हते. संघर्ष ही त्यांचा चिरभाव होता, स्थायी भाव होता. आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर, गृह खाती हातात घेतल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये पहिलं काम जर गोपीनाथरावांनी काही केलं तर या महाराष्ट्राला गुन्हेगारीकरणात मुक्त करण्याचं काम, या महाराष्ट्रामध्ये जे अंडरवर्ल्डचं राज्य होतं ते संपवण्याचं काम हे गोपीनाथरावजींनी केलं. आणि अक्षरशः एक काळ असा होता, मुंबईमध्ये लोक गाडी घ्यायला देखील घाबरायचे.
कारण एखाद्याने मागणी गाडी घेतली तर त्याला फोन यायचा, तुझ्या जो फार पैसा आलाय एवढी खंडणी मला पाठवून दे. त्या मुंबईला खंडणी मुक्त करण्याचं काम हे त्या कालावधीमध्ये गोपीनाथरावांनी केलं. ज्या ज्या कामामध्ये गोपीनाथरावांनी हात घातला, मग ते सहकाराचं क्षेत्र असेल, ज्या सहकाराच्या क्षेत्रामध्ये काही मूढभर लोकांची मक्तेदारी होती, त्या क्षेत्रामध्ये कुठलाही सहकाराचा अनुभव नसलेले गोपीनाथराव उतरले आणि देशातला सर्वोत्तम कारखाना गोपीनाथरावांनी काढून दाखवला. आणि एवढंच नाही तर या ठिकाणी सहकाराच्या क्षेत्रामध्ये इतकं मोठं काम त्यांनी उभं केलं की बघता बघता जे स्वतःला सहकार महर्षी म्हणायचे त्यांना देखील लक्षात आलं की हा सामान्यात आलेला कार्यकर्ता, हा लोकात आलेला कार्यकर्ता, हा खऱ्या अर्थानं सहकाराच्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो, परिवर्तन करू शकतो. आणि मग ते सगळे सहकार महर्षी सहकाराच्या बाबतीत मुंडे साहेबांचा सल्ला घ्यायला लागले. हे काम मुंडे साहेबांनी त्या काळामध्ये उभं करून दाखवलं. खरं म्हणजे या देशामध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर ज्यावेळी मुंडे साहेबांना ग्राम विकास मंत्रीपद मिळालं, एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना मी असं बोललो की मोदी साहेबांना आमची विनंती आहे, आमच्या मुंडे साहेबांना दिल्लीला आम्ही उधारीवर दिलाय, 6 महिने तुम्ही दिल्लीला ठेवून घ्या, 6 महिन्यानंतर आम्ही त्यांना महाराष्ट्रात आणणार आहोत. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही माननीय मुंडे साहेबांना पाहतोय. पण दुर्दैव आमचं की गोपीनाथराव अचानक आमच्यातनं निघून गेले. एक असं नेतृत्व जे सामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकत होतं. ज्यावेळी परिवर्तनाची खरी संधी मिळाली, ज्यावेळी परिवर्तन करायला सुरुवात केली, खूप स्वप्न होती, ती सगळी स्वप्न पाहून ती स्वप्न पूर्ण करण्याची ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळीच काळानं घात केला आणि आमचे गोपीनाथराव आमच्यातनं निघून गेले. खरं म्हणजे आजही असं वाटतं की गोपीनाथराव आहेत, त्यांचा चेहरा कुठल्याही फोटोमध्ये बघितल्यानंतर, तो हसरा चेहरा पाहिल्यानंतर आपल्याला जी उभारी मिळते, तो चेहरा पाहिल्यानंतर जी ऊर्जा मिळते, तो चेहरा पाहिल्यानंतर जी प्रेरणा मिळते, खऱ्या अर्थानं आज गोपीनाथराव असते तर आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण एक गोष्ट निश्चित आहे, जरी आम्हाला परोपरी गोपीनाथरावांची कमतरता त्या ठिकाणी भासते, विशेषतः ज्यावेळी संकट येतात त्यावेळी असं वाटतं आता पाठीशी गोपीनाथरावांचा हात राहिला असता तर या संकटाची पर्वाच आम्ही केली नसती. पण आज गोपीनाथराव प्रत्यक्ष रूपाने नसले तरी त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कुठलंही संकट आलं तरी त्या संकटामध्ये गोपीनाथरावांसोबत राहून आम्ही शिकलो संकटावर मात कशी करायची. आणि त्यामुळे किती संकट आली तरी आमच्या समोर सामान्याचा विचार असतो. दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी या सगळ्यांचा विचार आमच्या समोर असतो आणि त्या विचारातच खऱ्या अर्थानं हे मार्ग आम्ही काढू शकतो. आज खऱ्या अर्थानं मला या गोष्टीचा खूप समाधान आहे की गोपीनाथरावांनंतर खऱ्या अर्थानं हा वारसा कोण चालवेल अशा प्रकारे अनेक लोकांना प्रश्न पडला होता. सुरुवातीला काही लोकांनी प्रश्नचिन्ह देखील उभं केलं, पण गेल्या 4 वर्षामध्ये आमच्या पंकजाताईंनी तो वारसा इतक्या समर्थपणे चालवून दाखवला की आज कोणी देखील प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही आणि आता कुठला प्रश्न देखील उरलेला नाही. खऱ्या अर्थानं गोपीनाथरावांचा वारसा हा कोण चालवताय तर त्या पंकजाताईच चालवतायत हे या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही. त्याच प्रकारचा संघर्ष, त्याच प्रकारचा विचार, त्याच प्रकारची वंचितांकरता भावना या सगळ्या गोष्टी आपल्या ठाई घेऊन ज्या प्रकारे पंकजाताई असतील, प्रीतमताई असतील या ठिकाणी काम करतायत मला विश्वास आहे. मगाशी छत्रपती उदयनराजे म्हणाले की गोपीनाथरावजी नसले तरी देखील त्यांचा विचार आहे आणि त्या विचाराने चालण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. खरं म्हणजे आजच्या या दिवशी आपण सगळे या ठिकाणी नतमस्तक होताना हे वचनबद्ध होऊया की गोपीनाथरावजींनी जो मार्ग आपल्याला दाखवला त्या मार्गानेच आपण चालू. वंचितांकरता, पीडितांकरता, शोषितांकरता आपल्या जीवनाचा क्षण कण हा त्या ठिकाणी घालव. आणि खऱ्या अर्थानं गोपीनाथरावांची लेकरं जर आपल्याला व्हायचं असेल
तर आपल्याला वंचितांकरताच काम करावं लागेल आणि ते करण्याचं वचन या ठिकाणी मंचावर बसलेले आम्ही सगळे घेतो. पंकजाताई, आज किती भाग्याचा दिवस आपल्या करता आहे. माझ्या करता तर भाग्याचा आहे की 2 छत्रपतींच्या मध्ये मी बसलो आहे. 2 छत्रपती आजूबाजूला आल्यानंतर मला चिंता करण्याची आवश्यकताच काय आहे. पण त्याच वेळी मुंडे साहेबांवर प्रेम करणारे उदयनराजे असतील किंवा संभाजीराजे असतील, मला असं वाटतं असे भाऊ तुम्हाला मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. आपण सगळे मिळून गोपीनाथरावजींचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करू आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवत, शेवटच्या माणसाचं कल्याण करत, शेवटच्या माणसाकरता आपल्या जीवनातला क्षण आणि क्षण आपण घालवू. आणि गोपीनाथजींना तीच खरी श्रद्धांजली असेल. एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा आमच्या या नेत्याला या ठिकाणी विनम्र भावांजली अर्पण करतो. आपण म्हटलंय खरंय, गोपीनाथजींवर प्रचंड प्रेम करणारे आमचे भाऊसाहेब हे देखील आमच्यातून निघून गेले. एक एक आमचा मार्गदर्शक या ठिकाणी निघून जातोय. पण मला विश्वास आहे की त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला मिळत राहील. गोपीनाथजींना या ठिकाणी पुन्हा एकदा विनम्र आदरांजली अर्पित करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. कुणी उठू नका. यानंतर आपल्या केंद्रीय मंत्री उमा